तळवटी जो कोणी बैसला कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोजी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी विठ्ठला विठ्ठला ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं मूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी आज या पुण्यभूमीमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य अलंकापूर निवासी योग्यांचे राजे माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये अधिकारी सत्पुरुषाचं सानिध्य लाभल्यावर आपल्या जीवनात काही चिंता करण्याची गरज उरत नाही आणि ज्या कोणी महापुरुषाचं सानिध्य आपल्याला लाभलेलं असतं त्या महापुरुषाच्या सानिध्यामुळं आपलं जीवन निर्भय बनतं, कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही आणि स्वतःला स्वतःच्या साधनेबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो आणि म्हणून मी तरलो आणि तरणार असा आत्मविश्वास साधकाचा जागा होतो। पण तो केव्हा होतो? योग्य श्री गुरु आपल्या जीवनामध्ये भेटल्यानंतर त्याचं चिंतन सांगणारा आजचा अभंग आहे। विठ्ठला थोडासा परिहार तो म्हणजे असा बाणेगाव या नगरीमध्ये एक दिवसाचा हा सद्गुरु मोतीराम महाराजांचा एक दिवसाचा हा नेम म्हणून बाणेगावकर मंडळी मोठ्या श्रद्धेनं आनंदानं आवडीनं साजरा करत असतात। ब्रह्मीभूत सद्गुरु मोतीराम महाराजांनी या गोदावरीच्या किनाऱ्यावर अनेक गावामध्ये हे एक दिवसाचे नेम चालतात। छोटी छोटी गावं मोठ्या आवडीनं श्रद्धेनं उत्सव करतात। काही गावामध्ये एक महिन्याचे उत्सव होतात, काही गावामध्ये 7 दिवसाचे उत्सव होतात, काही गावामध्ये 9 दिवसाचे होतात, काही गावामध्ये 14 दिवसाची सप्ते आहेत आणि काही गावामध्ये एक दिवसाचे नेम आपल्याला पाहायला मिळतात। की महाराजांचा नेम म्हटलं की त्या गावासाठी ती दिवाळीच असते नाही का।
साधू संत येतात, अन्नदान होतं, मनामध्ये नितांत श्रद्धा असते की आपल्या महाराजांचा नियम जवळ आलेला आहे, आपण काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. मग कोण वक्ता बोलवायचा, कोण गायक बोलवायचे, कोण वादक बोलवायचे, या सगळ्या अंतःकरणामध्ये 2-4 महिन्यापासून गावकऱ्यांच्या तयारी सुरू असते. आणि मग त्या दिवशी महात्मे येतात, साधू पुरुष येतात, अन्नदान होतं, नामचिंतन होतं, साधू संतांच्या गाठी भेटी पडतात, काहीतरी 4 आपल्या हिताच्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. हे महाराजांनी आपल्यावर केलेला उपकार आहे. विठ्ठला महाराजांसारखा एक मोठा दाता, महाराज तुकोबारांनी वर्णन केलेले, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. महाराजांनी आपल्याला भगवान परमात्म्याचं स्मरण करून देण्यासाठी, भगवंताची आठवण, काहीतरी आपल्या जीवनाचं महत्व आपल्याला समजण्यासाठी हा नियमाचा कार्यक्रम आपल्याला घालून दिलेला आहे. आणि बाणे गावामध्ये हा उत्सव मोठ्या आवडीनं साजरा होतोय. संत महंत मंडळी जमलेली आहेत, भजनी मंडळींची उपस्थिती आहे, महाराज मंडळी आहे, पाहुणे रावळे, भगवत रसिक श्रोतू सज्जन मायबाप इथे गोळा झालेले आहे. जमलेली मातृशक्ती, पितृवर्ग आणि सर्व संत महंतांच्या चरणी दंडवत घालून थोडा वेळ हे अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला विठ्ठला. महाराजांनी अत्यंत सोपा सुलभ परमार्थ आपल्याला शिकवलेला आहे मोतीराम महाराजांनी, बरं का. महाराज आपल्या परिसरामध्ये, महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. अत्यंत राहणं साधं राहणीमान, विचार मात्र उच्च, साधना अलौकिक. महाराजांची फार सुंदर साधना जीवनामध्ये त्यांनी केलेली आहे. आपण अनेक महात्म्यांचं चरित्र ऐकत असतो. असं नाही की कोणता महात्मा लहान आहे, कोणता महात्मा मोठा आहे. आई म्हटलं की सगळ्यांची सारखीच असते, पण ज्याची त्याला ज्याची त्याची आई गोड वाटत असते. नाही, माणसं व्यवहारामध्ये बोलत असताना असं म्हणतात की माझ्या आईसारखी आहे का जगातच नाही, असं म्हणतात. दुसऱ्याला विचारलं तर त्याची तीच प्रतिक्रिया असते. जगातल्या सगळ्या साधूंचा महिमा सारखा आहे, पण आपल्याला आपल्या मोतीराम महाराजांचा महिमा थोडा विशेष वाटत असतो. दिगंबर महाराज म्हणजे किती निरपेक्ष जीवन. जसं भगवान परमात्म्याची लक्षणं भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना असा भक्त असला पाहिजे, असा मी सांगतो तसा. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मत भक्त समे प्रिया. तो भक्त मला प्रिय आहे. कोणता? सर्वारंभ परित्यागी. एखाद्या वेळेला अनपेक्ष सापडेल, एखाद्या वेळेला निरपेक्षही सापडेल, पण सर्वारंभ परित्यागी सापडणं मुश्किल आहे. विठ्ठला आपल्याला माहिती आहे, विरक्ती वाचवणी काही ज्ञानाशी तगणेची नाही. ज्ञानोबराय सांगतात विरक्तीशिवाय ज्ञान तगू शकत नाही. पण विरक्ती किती असायला पाहिजे, वैराग्य किती असायला पाहिजे, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सद्गुरू मोतीराम महाराज आहेत. आपण पाहिलेलं नाही त्यांना, आम्ही पाहिलेलं नाही. महाराजांनी वगैरे पाहिलं असेल, पाहिलेली बरीचशी मंडळी आपल्या परिसरामध्ये गावागावामध्ये जिवंत आहेत. थोडी थोडी वयस्कर मंडळी आहेत आता गावागावामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. कमी राहिलेली आहेत आता, पण आहेत की ज्यांनी महाराजांना पाहिलेलं आहे, ज्यांनी महाराजांचं सानिध्य केलेलं आहे, महाराजांना अनुभवलेलं आहे. अशी मंडळी आपल्याकडे आहे. आपण जे ऐकत असतो ते अशा अनुभवी लोकांच्या मुखातून महाराजांचं चरित्र ऐकत असतो. बरं का, लक्षात ठेवा. आपल्याला ते पाहायला मिळतं की किती निरपेक्षता असावी त्यांच्याकडे. त्यांच्या निरपेक्षपणाचं वर्णन होऊ शकत नाही. तसं पाहिलं तर ज्या कुलामध्ये ते उत्पन्न झाले, आता ते कुल म्हणजे व्यवहारामध्ये श्रेष्ठ कुल आहे. तर मारवाडी म्हटल्यावर काय नाही का, व्यवहारामध्ये नैपुण्य मिळवलेली लोक असतात ते. पण महाराजांनी मात्र तशा कुळामध्ये जन्माला येऊन परमार्थामध्ये भक्ती प्रवेश केला, निरपेक्ष परमार्थ केला. काही कुणाचा संग्रह नाही. फक्त महाराज एकच म्हणायचे म्हणजे की माझ्याकडून एक नियम पाळणं होत नाही. कोणता? ते अन्न खाण्याचा. नाही ते मी सगळे नियम पाळले. जे ते कीर्तन करावे आणि ते अन्न सेवावे, मला एवढंच पाळणं होत नाही. म्हणजे आता अन्नमय प्राणे कीर्तन करायचं बाणे गावला, जेवायला जायचं त्या याला धानोऱ्याला जायचं का? नाही जायचं.
मग असं होतं म्हणले, फक्त एवढा नियम मी माझ्या द्वारा होत नाही, काहीतरी खावं लागतं मला त्या गावात गेल्यावर, त्या गावाचं खावं लागतं, नाही तर बाकी कोणत्याही गोष्टीने महाराजांनी आपल्या साधनेमध्ये कमीपणा येऊ दिलेला नाही. कपडे नाही, कुणाची वस्त्र नाही, कुणाचा मान नाही, कुणाचा पान. महाराज हार घालून घेत होते बरं का मोतीराम महाराज, बुक्का लावून घ्यायचे. ते काय म्हणायचे म्हणून लक्षात ठेवा, हा त्या गादीचा सन्मान आहे ना, आपण नको कशाला म्हणायचे. लोक हार घालतात ते बुवाला घालतात का? नाही नाही, त्या गादीवर आहे. पण महाराजांसाठी त्या काळामध्ये अशी फुलं गोळा करून लोक हार करायचे मोतीराम महाराजांसाठी, महाराजांच्या गळ्यामध्ये घालायचे. मग एखाद्या वेळेला काही मूड मध्ये आले की मग तो कीर्तन होईपर्यंत ठेवायचा, आणि एखाद्या वेळेला मूड नसला की लगेच काढून द्यायचा. तसं फोटो वगैरे काढणं त्यांना आवडत नव्हतं. एक मोदानी नावाचे त्यांचे पाहुणे परळीला आहेत, मारवाडी बरं. ते महाशिवरात्रीच्या नियमाला परळीला गेल्यावर महाराजांचा एकच फोटो त्यांनी काढला, जो आता बसलेला दिसतो ना, हा मूळ फोटो नाही. याच्यात आता बदल केला लोकांनी, गंधात बदल केला. महाराज गंध कसा लावत होते, महाराज पगडा कसा, पेट कसा बांधत होते. आता याच्यामध्ये त्या महाराजांच्या जगण्यात खूप फरक आहे. विठ्ठला विठ्ठला. महाराज गंध फक्त गोपीचंद लावायचे म्हणे कपाळाला. काय लावायचं? अष्टगंधही लावायचा नाही आणि बुक्काही लावायचा नाही, गोपीचंद कपाळाला लावायचा नुसता असा. जसं आता जोग महाराज शिक्षण संस्था वगैरे गंध लिहिते ना, त्या पद्धतीचा गंध लावायचा महाराजांनी. आणि असं साधं राहणीमान, दोन कष्टाचं धोतर नेसणे, अंगामध्ये 12 बंदी घालणे, अंगरखा वेगळा 12 बंदी वेगळे. हा, अंगरख्यात अंमळनेरकरांचा अंगरखा वेगळा, त्याच्यात फरक असतो. शिरवळकरांचा अंगरखा वेगळा, अंमळनेरकर महाराजांचा अंगरखा असा खाली घोट्यापर्यंत असतो. शिरवळकर वगैरे जे अंगरखा घालतात त्यांचा गुडघ्यापर्यंत असतो. शिवण्याची सुद्धा फरक असते बरं का. चालीत सुद्धा फडकऱ्यात फरक असतो. यांच्यात ती चाल वेगळी, त्यांच्यात ती चाल वेगळी, असं असतं. हे चाली एकच असतात. पण महाराजांचं राहणीमान, महाराजांचा पोशाख, महाराजांचं बोलणं, महाराजांची वृत्ती, ही फार उच्च कोटीचं जीवन महाराज जगलेले. साधं राहणीमान, खूप महात्मे होऊन जातील, पण असा महाराजांसारखा महात्मा होणार नाही. ठाला अशी साधना केली त्यांनी, आणि निरपेक्ष साधना केली. कोणाला काही त्रास दिला नाही. मांडीना स्वतंत्र पड, अंगा येईल हंता वाड, न धरी जीविकेची चाड, न बोले गोड मन धरणे. चिरंजीवी पद. साधकाने कसं जगायला पाहिजे, नाथराय 42 वयामध्ये सांगतात, चिरंजीव पद पावयाशी, आण उपाय नाही साधकाशी, किंचित बोलो निश्चयेशी, कळावयाशी साधका. येते पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैसे स्वरूप, नित्य मरण जाणे समीप, नमने अल्पदेह सुख. अशी अवस्था जगली. कुठं काही फड वगैरे उभा केला नाही, कुठं ऐश्वर्य उभं केले नाही, कुठे मठ मटिका काही उभी केली नाही महाराजांनी आपल्या जीवनामध्ये. लोकसंग्रहही केला नाही. आता महाराजांच्या चरणाजवळ धन मान प्रतिष्ठा लोटांगण घालत होता. महाराजांनी जर मनावर घेतलं असतं तर काय, काही नाही. जन्मभर गुरु सेवा केली, ठाकूरबांची सेवा केली, त्यांच्या सानिध्यामध्ये राहिले, त्यांच्या सानिध्यामध्ये राहून परमार्थ आपला शिगेपर्यंत नेऊन पोहोचवला. आणि गावोगावी जाऊन महाराजांनी काय केलं, ज्ञानोबा सांगतात, काही एखादेनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे, नाम घोष गौरवे धवळिले विश्व.
चुकाविला लाग कळी काळाचं, किंवा तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ केली. वैकुंठाची केली आगवे. एखाद्याला वैकुंठाला जाऊन साधना करण्यापेक्षा घरोघरी जाऊन वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. त्यांनी हे केलं, वाढवलं, विस्तार केला भगवत भक्तीचा. आणि भगवत भक्ती विस्तार करून घराघरामध्ये जनमानसापर्यंत हे वारकरी संप्रदायाचं अलौकिक तत्वज्ञान त्यांनी पोहोचित केलं. रंगनाथ गुरुजी, सद्गुरु मोतीराम महाराज या लोकांचे अनंत उपकार आहेत महाराज. आपल्याकडे काही घराणे, ठाकूरबुवा, दैठणकर, लोहगावकर या मंडळींचे मोठे कष्ट आहेत संप्रदायासाठी. उखळीकर वगैरे आहेत, ही जुनी फड परंपरा आहेत की ज्यांनी परिसरामध्ये कष्ट केलेले, साधना वाढवलेली आहे. आणि मग त्यांच्यानंतर सद्गुरु मोतीराम महाराज, आणि महाराजांच्या नंतर आतोनात कष्ट केले मारुती महाराजांनी. नाही, महाराजांच्या पेक्षा आता ती गुरु शिष्यच होते, त्यांच्यामध्ये काही फरक करता येत नाही. साधनेत जरी गुरु शिष्य वाटत असले तरी आधी काळानं दोघेही सारखेच बनले होते. आपण सारखे करीत येतात का? पण मारुती महाराजांचे कष्ट जगातल्या सर्व साधूपेक्षा काकणभर जास्त आहे. कोणी झोपीचा विचार केला असेल, कोणी खाण्याचा विचार केला असेल, कोणी कशाचा विचार केला असेल, पण मोठ्या महाराजांनी कशाचाही विचार केलेला नाही. कुठपर्यंत ते पोहोचले. आम्हाला काही वेळेला मोतीराम महाराज दूर कीर्तनाला जाण्याचा योग येतो. मग तिकडे आता आपल्या सह्या अशा इतक्या सुंदर गाड्यामध्ये बसून जरी गेलं तरी 7-8 तास तिकडे जायला लागतात. 7-8 तास लागतात आपल्याला जायला गणेश महाराज. आणि मग तिकडे गेल्यावर लोक सांगतात, म्हटले महाराज हा आमचा उत्सव जो आहे ना हा मोठ्या महाराजांनी सुरू केलेला आहे. आम्हाला आश्चर्यच वाटतं त्या गोष्टीचं की आज 5-7 तास लागतात तिकडे जायला. महाराज आले असतील तेव्हा, त्याच परिसरात एवढे ढिगभर नियम त्यांनी वेळ काढला असेल तेव्हा. मग मला वाटतं का त्यांनी 2-2 रूप तर घेतले नसतील, असं कधी कधी भ्रम होतो बरं का मला, की त्यांच्याकडे ते सामर्थ्य असू शकतं ना. आता आपल्या मोतीराम महाराजांच्या बद्दल लोक सांगतात 2 कीर्तन झाले, तसं महाराजांनी काही स्वरूप बदलून केलं असेल का, असा कधी कधी भ्रम निर्माण होतो मनामध्ये माझ्या. पण किती उंची, किती अलौकिकता. सप्ताह वाढवण्यात, अन्नदान वाढवण्यात, गावोगावी मंदिर होण्यात आणि माणसं माळकरी बनण्यात महाराजांचा, सद्गुरु मोतीराम महाराजांचा वाटा आहेच. पण मारुती महाराजांचा वाटा फार मोठा आहे. महाराज बहुतांश माझ्या सहित आपण इथं बसलेल्यापैकी 70% लोक महाराजांचे शिष्य आहेत. विठ्ठला असा त्यांचा कार्यकाळ महाराजांचा गाजवलेला त्यांनी. आणि दोन्ही महापुरुषांचं दिव्यत्व आपल्या मरणातून त्यांनी प्रगट केलं. आता महाराजांची पुण्यतिथी जवळ आलेली आहे. दिव्य मरण ज्ञानोबा सांगतात, मरणाची आईलीकडे मज मिळून गेले पुढे, ते मरणी आणि की कडे केवी जाती. तशी अवस्था झाली. काय त्यावरले वेगळे अनेक वैकुंठ नायक दया कंठे. देव ज्यांच्या कंठामध्ये आहे त्यांच्या, मोतीराम महाराजच देव आहे आणि देवच मोतीराम महाराज आहे. आपणची देव आपण फार भाग्यवान आहोत. महाराजांचं सानिध्य, महाराजांचं मार्गदर्शन, हे महाराजांचे नियम आणि महाराज आहेत. महात्मा कधी कुठे जात नसतो बरं का. पुण्यतिथी एक उत्सव म्हणून साजरा करायचा असतो, नाही तर महात्मा सर्व काळ सदोदित आणि सर्व ठाई भरलेला असतो. त्या महात्म्यासारखी साधना केली की आजही दर्शन देतात. ज्ञानोबराय आजही देतात, तुकोबराय आजही दर्शन देतात, मोतीराम महाराज आजही आहेत. महात्मा गेला असं कसं म्हणता येईल आपल्याला, नाही का. महात्मा जातच नाही कुठं.
ज्या समाजावर एवढं प्रेम करतात महात्मे, ते महात्मे जात नाही. फक्त एवढंच आहे, काळाचा नियम सांभाळून देह ठेवतात. गुप्त स्वरूपानं, चैतन्य स्वरूपानं महात्मा सदोदित भरलेला असतो. आता तुम्हाला महात्मे सांगतात, अहो अखंडित जाईल. प्रत्येक वेळेला, प्रत्येक काळामध्ये महात्मा असतो. दृष्टांत द्यायचा म्हणजे आपल्याला पाहायला सापडेल की ज्ञानोबा आजही भेट देतात. ज्या वेळेला आपण ऐकलेलं आहे की हैबतराव महाराज ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये भजन करायचे, त्यावेळेला समाधीतून हंकार बाहेर पडायचा. म्हणे असं बाहेर यायचं नाही का, आणि समाधी डोलायला लागली, समाधी डोलायला लागायची. म्हणजे आजही आहेत, तुकोबाराय आजही आहेत, तसं मोतीराम महाराज आजही आहेत बरं का. आता बाणेगावला आज आले असतील, पण सूक्ष्म रूपाने आले असतील नाही का. त्यांच्या नियमाला ते जातातच, महात्मे जातातच, आणि म्हणून त्यांचं दर्शन आपल्याला होतच असतं. अदृश्य दर्शने दर्शने संतांचे आहेत. दृश्यानं जरी दिसत नसले तरी अदृश्य स्थितीमध्ये ते आहेत. पण त्यांचा नियम आज बाणेगावला आहे, आणि पुन्हा त्याच्यात आज गुरुवार आहे. मग काहीतरी माऊलींचा अभंग घ्यावा सेवेला म्हणून हा अभंग घेतलेला. आता आपल्या काही जुन्या प्रथा आहेत, गुरुवार असला की ज्ञानोबारांचं वर्णन करणारा तरी अभंग असावा, नाही तर माऊलींचा तरी अभंग असावा, असे आपले जुने नियम आहेत बरं का. आणि आपल्याला काय करायचं, नवे करू नये जुने सांभाळावे ज्याचे त्या. नवं काही करायचं नाही, जुनं काही मोडीत काढायचं नाही. जुन्यामध्ये काहीतरी सार भरलेलं असतं, तथ्य भरलेलं असतं, म्हणून ते आपण केलं पाहिजे. मग हा अभंग निवडला. या अभंगामध्ये महाराज निर्भय स्थिती प्रकट करतात. तसं पाहिलं तर साधकाचं जीवन नेहमी चिंता करणारं जीवन आहे. आपल्याला अनेक अभंगामध्ये, अनेक प्रमाणामध्ये ते आपल्याला पाहायला सापडतं की त्याचं वर्णन होतं आपल्याला, की साधू पुरुषांच्या त्या स्थितीचं वर्णन, साधकाचं वर्णन करताना केलेले आहे. रात्रंदिवस साधक चिंता करतो. जसं युद्ध करणारा तो क्षत्रिय जो शूर असतो ना रणांगणाच्या ठिकाणी, त्याला नेहमी सावधान राहावं लागतं. त्याला सुख उपभोगायला, झोपायला कुठल्याही प्रकारची कसलीही वेळ नसतो त्याला. कारण शत्रू कोणत्या वेळेला आपल्यावर हल्ला करतील असं काही सांगता येतं का? ते वेळ सांगून करतात का की या वेळेला आम्ही तुमच्यावर हल्ला करू, असं नाही म्हणत. जसं शूराला नेहमी सदैव जागृत राहावं लागतं, तसं साधकाला सुद्धा नेहमी जागृत स्थितीमध्ये वर्तन करावं लागतं, जागृत राहावं लागतं साधकाला सुद्धा. आणि साधक जेव्हा जागा होतो त्यावेळेला, साधक जागा झाल्यावर साधकाच्या पुढे फार मोठी संकटाची लाईनच लागलेली असते महाराज. एक चिंता असते का साधक? अहो संसारात आपल्याला एखाद्या चिंता आहे,
परमार्थामध्ये करोडो चिंता आहेत. विठ्ठला संसारामध्ये काय चिंता? पाऊस पडत नाही, सामान्य चिंता आहे. जरी नाही पडला पाऊस, एखादा 2 महिने 4 महिने नाही पडला तर ती शेतकऱ्याला चिंता लागून राहते. पण ज्यांच्याकडं अन्न धान्य आहे, अमुक आहे, ते म्हणतात घाबरू नका, आम्ही आहोत. आणि अशी काही चिंता नाही पडला म्हणजे पडतोच, आज येईल एखाद्या वेळा, नाही का, उद्या येईल. सामान्य चिंता. एखाद्या वेळा आपल्याला मुलाबाळाची चिंता. तुकोबाराय म्हणतात ना, ल्यावे खावे बरे असावे सदैव याच्यासाठी, हे जी करी हा व संसारी, याची चिंता एवढीच असते. पण साधकाच्या चिंता एका नाटाच्या अभंगात प्रगट केलेल्या आहे. कै मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. अशी चिंता आहे. किती चिंता आहे? काय एकेका कडव्यामध्ये एक एक चिंता आहे. काय हे खंडईल कर्म चिंताच आहे ना, पारुषातील धर्माधर्म चिंता आहे, कासही अनेक कडेल ती वर्म चिंता आहे, मनवनी श्रम वाटत अशी चिंता आहे. काय ऐसे पुण्य होईल गाठी, घाली न पायी देवाची मिठी, मज तो कुरवाळील जग जेठी, दाटईन कंठी सदगती. चिंताच आहे ना. काय हे निवतील डोळे, सुख संचित कैसे ते न कळे, होतील डोहाळे, चिंताच आहे. काय अरिष्ट नाही गेलं की मध्ये, धरली जाईल ते सिद्धी, शेवट तो कधी, मजन आईशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस याची तळमळ चिंता वाटते. महाराज म्हणतात, तुका म्हणे चिंता वाटे, तुका म्हणे चिंता वाटे. आम्हाला चिंता आहे तशा. मग साधकाच्या जीवनामध्ये कोणती चिंता आहे? मला साधकाला प्रमुख चिंता आहे, आलो परमार्थात पण टिकेल का नाही. ज्ञानोबा म्हणतात, आस्तेची या महापुरी रिगताती कोटीवरी, पण प्राप्तीची पहिलं तिरी विपायला निघे. असे मनुष्य पुण्यानं परमार्थामध्ये येतो, पण स्वतःच्या साधनेनं परमार्थात टिकतो. येण्यासाठी पुण्य लागतं, पुण्याशिवाय कोणी येत नाही. बहुता सुकृताची किंवा तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. बहुता सुकृताची येण्यासाठी अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. येण्यासाठी अनंत जन्माची पुण्य लागते. महाराज एखादा महाराज झाला, एखादा गायक झाला, एखादा वादक झाला, एखादा कथाकार झाला, एखादा माळकरी बनला, याच्या पाठीमाग त्याची अनंत जन्माची पुण्य असते. आता एवढे जगात मुलं असतात, काही सगळीच भजन करू शकतात का? नाही. अहो काहीला शिकूनही येत नाही. काही लोकांना भजन शिकूनही येत नाही. 10-10, 12-12 वर्ष पेटीचे भाते त्यांनी हलवलेले असतात. आणि कीर्तनामध्ये एखाद्या वेळा जर योग आला ना, वा म्हटले यांचं फार शिक्षण झालेलं आहे, मग गाता का चाल, तो म्हणतो कशी म्हणावी सांग. मग त्याला सांगावं लागतं कशी म्हणावी, आम्हालाच कळत नाही. दिगंबर बोला विचारा. असं होतं कधी.
म्हणजे शिकूनही येत नाही याचा अर्थ पुण्यही कमी आहे. आणि भाग्यवान माणसं बरेचसे लोक आहेत आपल्याकडं जे कुठंच गेले नाही पण सुंदर भजन गातात. याचं कारण काय? पुण्य आहे. विठ्ठला विठ्ठला फळले बहुता दिशा. त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये अडचणीतून पुण्य लागतं परमार्थात येण्यासाठी, नाही का? आल्यानंतर येणं महत्वाचं नाही. येतात कोट्यावधी, येतात हजारो, पण टिकतात का हजारो? शाळेत सगळेच विद्यार्थी जातात, सगळेच काही क्लास 1 अधिकारी होतात का? आपापल्या योग्यतेनुसार आपापल्या पदावरती प्रविष्ट होत असतात. हे तसंच आहे. परमार्थात येणं सोपं आहे. एखाद्या वेळा एक झडझडोनी वहिला आणि गडबडी नाही ये भक्तीची तो का म्हणे येथे न चले तातडी, पण आल्यावर गडबड जमत नाही. अनुभवे गोडी एकाएकी नाही, एका जन्मात नाही, 10-5 वर्षात नाही. आपल्याला असं वाटतं 2-4 वर्ष साधना केली किंवा मी देवच झालो. काहीला वाटतं मी मोतीराम महाराजच झालो, काहीला वाटतं मी मूर्ती महाराजच झालो, काहीला वाटतं मी जोग महाराजच झालो, काहीला वाटतं मी ज्ञानोपराय झालो. वाटतं हेच त्यांचं अज्ञान आहे. 10-5 दिवसात नाही. अरे वरमाई होण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. साधू पुरुषाच्या भाषेमध्ये एखाद्या वेळेला आपल्याला त्या वरमाईचं सुख जरी व्यवहारामध्ये भोगायचं झालं तरी त्याच्यासाठी काही कार्यकाळ द्यावा लागतो, वयमर्यादा असावी लागते. एखाद्या वेळेला मतदानाच्या हक्कासाठी 18 वर्ष वाट बघावी लागते. राजीव 18 का 16? मतदान किती वर्षाला आहे? 18 वर्षाला. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 18 वर्ष वाट पाहावी लागते. आणि 2-4 वर्षात साधुत्व मिळेल कसं? विठ्ठला विठ्ठला. पण मिळतही हाती अवघड आहे, कठीण आहे, सिद्ध होता येत नाही. मग त्याच्यासाठी माणसाला फार जपून चालावं लागतं, सावधान व्हावं लागतं. भागवतात सूत्र आहे, सावधान तया शृणुः, सावधान व्हावं लागतं. मी नेहमी आमचे गुरु महाराज सांगत होते, डोंबाऱ्याच्या पोरीला दोरीवरून चालत असताना जेवढं जपून चालावं लागतं, साधकाला त्याच्यापेक्षा करोडोपटीनं जपून वागावं लागतं. आपल्याला पाहणारे भरपूर आहेत. आपल्यावर टपून काही लोक असतात, आपल्यावर इंद्र टपलेला असतो, त्याला वाटतं की याचं जर आचरण सिद्धीला गेलं तर हे माझं पद भोगे. आपल्यावर ब्रह्मदेव टपलेला असतो, समाज टपलेला असतो, याच्यात नवल नाही. आणि त्याच्यातून टिकला तर तो टिकतो आणि भगवत साधनेला पात्र होतो. बरं महाराज, वाया जातो कोण आणि टिकतो कोण ते सांगा ना आम्हाला. ज्याला योग्य गुरु मिळाला नाही तो वाया जातो, आणि ज्याला योग्य श्री गुरु मिळाला तो टिकतो. विठ्ठला विठ्ठला. आपण ज्या वाहनामध्ये बसलो ते वाहन जर चांगलं असेल तर मुक्कामाला लवकर जाता येईल.
आपण ज्याच्या सानिध्यामध्ये साधना करतो तो जर परिपक्व महात्मा असेल तर आपल्या जीवनात माणसं दोन गोष्टी कारण ठरतात. उद्धारासाठी स्वतःची साधना लागते, ज्याच्याकडे पाहून आपण साधना करतो तो योग्यतेचा लागतो. कधी कधी आपली साधना पक्की आहे पण सांगणारा योग्यतेचा नसल्यावर काय उपयोग आहे. मृदंगही चांगला लावलाय, विनाही चांगला लावलाय, पण गाणारा बेसूर आहे, कशी रंगत येऊ शकत नाही ना. मृदंग चांगला आहे, 25,000चा आहे, साऊंड सिस्टीम चांगली आहे, पण वाजवणाऱ्याला लईच ज्ञान नाही, कसा रंग भरेल. वाद्य चांगला असून उपयोग नाही, वाजवणाऱ्याला महत्व आहे. तसं बाबा परमार्थामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण ज्याच्या मार्गदर्शनाने घडतो तो योग्य असणं महत्वाचं आहे. आणि जगामध्ये योग्य लोकांची संख्या कमी आहे. विठ्ठला आचारवान महात्मा मिळणं कठीण आहे. आता संत म्हणजेच गुरु, गुरु म्हणजे संत, सहजासहजी प्राप्त होत नाही. ज्ञानोबा म्हणले उलट गुरु हा संत कोळीचा, म्हणजे पुढचं पद दाखवलं. संतांचा राजा गुरु आहे म्हटले. गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. गुरु श्रेष्ठ आहे, पण तो गुरु कसा असावा. गुरगुर थांबलेला असावा. कसा असावा सोपं लक्षात आलं तुमच्या. नाही तर ज्ञानोबा बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. ज्ञानोबांनी ओव्या केल्यात. हे तो विषयाची दाट जाडी माझी काम क्रोधाच्या साकडी चुका मोनी आला पहाडी सद्वासनीच्या. मग गुरु कृपा उखा उजळली. किंवा महाराज म्हणतात बाबा अहंकार निशिघन दाट गुरु वचनी फुटली पहाट. पण ओलांडून आलेला तर गुरु पाहिजे महाराज म्हणतात. कारण असे ती विषयाची दाट झाडी, त्या दाट झाडीतून वाट निघणं. काय काही अडकले बुडाले मेले विठाला. शांत असला पाहिजे समुद्रासारखा, गंगेसारखं मन पाहिजे, सूर्यासारखा साधनेनं तेजस्वी बनलेला पाहिजे. आणि जे ज्ञान गंगे नहाले जेवणी पूर्णता झाले शांतीशी आले पालवणवे. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. एका महात्म्याने सांगितला, मोठ्या महाराजांच्या जीवनात नाही बरं का. आम्ही पारायणाला होतो, तिथं मी लहान होतो. ज्ञानेश्वरी पारायणाचं निमित्त होतं आणि महाराजांना येण्यासाठी थोडा उशीर झाला. मोठ्या महाराजांना उशीर झाला. मग तिथे एक कीर्तनकार होता, त्याचं गाव ते. त्याला महाराज नको होते गावाला. त्याला वाटायचं मी गावचा आणि हे लोक त्यांच्या पाठीमा. आता एक कुठे एक खाजवतं पोलीस आणि मग म्हटले आता ही जुनी प्रेमळ माणसं, अधिकार 91 वर्ष वय असून महाराज आमच्यासारख्याचं कीर्तन ऐकायला बसले. अशी मोठ्या अंतकरणाची माणसं समाजात कमी असतात. आणि काही काही लोक असा विचार करतात की मी असताना ती आणला कशाला, मग जायचंच नाही तिथं. नाही असं असतं काही लोकांचं, अज्ञान असतं ते. एखादा महात्मा आपल्याकडे आला, चांगला गायक आला, मोतीराम बुवा, तुम्हाला आनंद व्हावा का दुःख व्हावं, त्याला 4 गोष्टी ऐकायला मिळत आहेत, मग चला असं वाटावं. पण ते पूर्वीपासून असतं तसं. मग ते महाराज आल्याबरोबर तो उतरला गाडीच्या मध्ये. महाराज गाडीतून खाली आल्याबरोबर ते असा बोलायला लागला मनुष्य की आम्ही लहान लहान पण वाईट वाटायला आम्हाला की महाराजांना ते सोबतचे लोक असे बोलायले मोठ्या महाराजांना. महाराजांना आम्ही पाहावं का, कशाला कीर्तन करायचं. तर ते फार खालच्या थराला येऊन बोलाय, होत नसलं तर नियम घ्यावेत, कशाला अमुकन तमुकन. तुम्हाला वाटायला मोतीराम महाराजच झालो, तुम्हाला वाटायला काय कित झालो, तुमचा मनमानीच कारभार चाललाय. बरं महाराजाला काही राग यावा का नाही महाराज त्या गोष्टीचा. महाराज त्याला बोलू दिलं म्हणले बसा पाणी प्या गुळ खा. आणि पोरं विचारणार त्यांचं कामच आहे बोलायचं आणि आपलं कामच आहे ऐकून घ्यायचं. त्यांनी बोलू नये, ते काय आपल्या त्यांच्यासाठी बोलायले का, आपल्याला उशीर झाला म्हणून बोलायले म्हणले ते. मग ते नाही बोलले तर आपण दुसऱ्या ठिकाणी उशीर करू ना. पण यांचं बोलणं ऐकून आपण सुधारलं पाहिजे म्हटले. आणि त्यांना पुढे बसून कीर्तन केलं विठ्ठला विठ्ठला. याला म्हणायचं शांतीशी आली पालवणवे. जे ज्ञान गंगे. आणि पुन्हा सांगतो, हो सांगा. थोरपणा सांडिजे. वा बरोबर. म्हणून थोरपणा सांडिजे अवघी व्युत्पत्ती विसरिजे. जे जगात हातुते होईल
जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी विठ्ठला विठ्ठला. एवढा मुद्दा लक्षात ठेवा, जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. वा, उत्पत्ती सगळं विसरा आणि हे कोण विसरतो हा मुद्दा तर लक्षात ठेवा. महाराज, या सगळ्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी आपल्याकडे ज्ञानाची परिपूर्णता असावी लागते. अर्धवट ज्ञानी लोक दाखवतात ज्ञानाचा, पण अर्धी घागर आणि भरलेली घागर. फरक आहे ना कोळेगावकर, फरक आहे. आता आपण पूर्वी भरलेली घागर डोक्यावर घेतली त्रास करत नाही, आणि अर्धवट घागर डोक्यावर घेतली त्रास केल्याशिवाय नाही. हे तसंच आहे. अर्धवट ज्ञानी असणारी माणसं महाराज असं असतात की ज्ञानोबऱ्याचीच हे महाराजांचीच प्रमाणे बघा, अल्पविद्या परी माझं होणे ज्ञानी. आणि मग ते कशाच्या संभ्रमात, लोकेशणा दारेशणा आणि वित्तेशणा याच्या संभ्रमात पडतात, याच्या संग्रहात पडतात. सांगतो, ज्याला समाजाची आवड आहे, ज्याला पैशाची आवड आहे आणि ज्याला वित्त गोळा करण्याची आवड आहे, तो कधीच महात्मा असू शकत नाही. तो कोपराय सांगतात, जया द्रव्यदार तरी करी देवा माझे सुखे, परिमित्याशी मुखे न म्हणे संत. कुणाला? जया द्रव्य दारा करणे उपार्जना, ज्याला हे करायचे त्याला. मग खरा जीवनमुक्त महात्मा काय असतो? या सगळ्या गोष्टीला त्यांनी मिथ्या मांडलेलं असतं. त्याला माहिती आहे हे गोळा करणं म्हणजे आपल्या जीवनाचं कार्य नाही. काही काही माणसं म्हणतात आमच्यासाठी काय करायचे, तुमच्यासाठी, आमच्यासाठी काय करू, आमच्यासाठी करा, आमचा बाप आहे, तुझं तुझं बघ विठ्ठला. अशा गोष्टी पाहायला मिळतात. करतात ना आपलं नाव पुढे करतात. आम्हाला काही आहे, तुला काहीच आवश्यकता नाही. मग राम राम म्हण, गाथा पाठ कर, ज्ञानेश्वरी पाठ कर, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, चित सुखी, ब्रह्मसिद्धी यासारख्या ग्रंथाचा आश्रय घेऊन मुक्त व्हायचं. बघ, अरे हे पद्धतच आहे. जगाला कुणीही मुक्त करू शकला नाही, तू कोण? ज्ञानोबासारखे महात्मे जगाच्या पुढे हात टेकतात. ते म्हणतात की या जगात बदल होणं मुश्किल आहे. मग आपण काय करावं? खरा महात्मा जगताला उपदेश करतो, पण स्वतः मुक्त होऊन मग करतो. आणि अज्ञानी जीव स्वतः बद्ध असतात आणि आपल्याला मुक्त करायला निघतात. महाराज म्हणले, पोहू नेणे काशीला हवी तो आणि म्हणावे त्या मूर्खा, अमृताची गोडी पुढीला सांगशी, अपवान उपवासी राहुनिया. किंवा नाही संत चिन्ही उमटली उपदेशाला की पात्र झाला. जो सिद्ध झालाच नाही, बर का, लक्षात ठेवा. ज्याला सून आलीच नाही ती सासू होईल कशी? मला सासू म्हणा, कसं म्हणा? अजून तुला मुलगाच नाही. विठ्ठला विठ्ठला. शेजाऱ्याच्या घरी सुनबाई आली म्हणून आपल्याला सासू पण प्राप्त होत नाही. एखाद्या वेळेला कोणी मानापानानं म्हणेल की आमच्या भाऊकीतली आमची सासूबाई, असं म्हणेल कोणी एखाद्या वेळेला, पण ते प्राप्त होऊ शकत नाही. करावंच लागतं. म्हणती संसारी जन्मी पुण्य करायचं, स्वर्ग सुख स्वतः साधना करा, तसं ज्ञान मिळवायचे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस. पण एखाद्या दिवशी असा योग येतो, ऐका, कुठं गुरु करण्यासाठी जावं लागत नाही. आपली साधना परिपक्व झाली की गुरुच आपल्याकडे येतात. पळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्र शेखा खालावती. किंवा आपलं हे काय गावाचं नाव आहे? पाणेगाव. पाणेगावच्या शिवारामध्ये आंबा पिकला. पोपटाला आमंत्रण द्यावं लागतं का?
आपल्या घरी गुळ पडला, मुंगीला मेसेज पाठवावा लागतो का? मुंगी ताई आमच्या घरी गुळ पडला, येता का म्हणून? अहो घरी गुळ पडला, मुंगी आपोआप येते. त्यांच्या आचरणामुळे झाले, त्यांच्या अधिकारामुळे झाले. गुरु करण्याचा विषय नाही. आम्ही गुरु केला, बायम्या गुरु केला, 100 रुपया दक्षिणा दिली, त्या बायम्या गुरु केला. त्याचा फायदा काय? विठ्ठला आपल्याकडे असतं, गुरु केल्याशिवाय मरू नये. हो, गुरु केल्याशिवाय मरू नये, पण मूर्ख गुरु करू नये, मरू नये. आज्ञानी गुरु केला, जो आपल्या खिशातल्या रुपयाकडे पाहिलाय त्याला गुरु गुरु. तुका म्हणे आईशे गुरु शिष्य तुका म्हणे आयशे गुरु शिष्य पण विठोबाची आण नरका जाते, दोघे गेले. आणि मग अशी अवस्था, त्याच्यासाठी परिपक्व असला पाहिजे गुरु. फुटक्या नावात बसल्यावर नाव बुडलच की हो. मग बसतानाच नाव धड बघून बसा, नाव धड बघून. आता खालून नाव फुटलेली म्हणलं मला अलीकडून मुंबईवरून फळ्याला जायचं किंवा गोळेगावून ह्याला जायचं, आरखेडला जायचं. फुटक्या नावात बसल्यावर आरखेड नाही येत, पण गोड जेवण येते. हे तसंच आहे. असे विषयामध्ये बरबटलेले धना असं नाही. मुक्त सद्गुरु जोग मारसारखा, मोतीराम मारसारखा, मोठ्या मारसारखा, अधिकारी पुरुष, कोणजी मारसारखे असे अधिकारी पुरुष, नुसती त्यांची कृपा दृष्टी जरी आपल्यावर झाली तरी आपल्या जीवनातलं बद्धत्व एका क्षणात नष्ट होतं. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी किंवा सहज बोलणे, हितोपदेश किंवा कृपा दृष्टीने नुसती नजर जरी पडली तरी आपल्या जीवनात दोष शिल्लक राहतात. कृपादान केले संती मग कल्पांती, पण कृपा करणारा संत असला पाहिजे, हे महत्वाचे आहे. महाराजांनी सांगितलेलं आहे. मग असं पाहिजे बघा, ज्याला गुरु योग्य मिळाला, अपवित्र कुळात जन्माला येऊन सुद्धा जगात कीर्ती झाली. प्रल्हाद नारदासारखा गुरु मिळाला. ज्ञानोबराईवर देवच सांगतात अर्जुनाला, ज्ञानोबरा येतो मामाला, पाहे पा भक्तीजेनी आथिलेपणे दैती देवानिले उणे आणि माझे नृसिंहत्व लिहिण्याचा याच्या महिने. ज्याला गुरु मिळाला, उद्धवा काय सत्वर उच्चार आणि उद्धवा लाधला कृष्णदाता. एकदा गुरु परिपक्व मिळाला की जीवनामध्ये आपल्या काही राहतच नाही. उद्धवाला पुरुष नव्हता. उद्धवाला गुरु नसताना ब्रह्मज्ञानी झाला होता. कसा झाला होता? देवता. उद्धवाला काही नव्हतं. मग असं झालं की बोलायला बसलं की देवाला तुच्छ समजायचा. कधी कधी देवाशी काही ना काहीतरी कमी जास्तपणानं बोलायला. एके दिवशी भगवान परमात्मा असं जेवायला बसले आणि ताटामध्ये दही लोणी काही वाढले, त्यांनी आपल्या देवकीने खायला त्या याच्यावर आलेली गोष्ट आहे. द्वारकेला आल्यावर आणि ताटामध्ये ते वाढल्याबरोबर भगवंताला आठवण झाली. कशाची? गोकुळच्या बाया पोरांची, गवळणींची. आणि ताटामध्ये दही दूध पाहिल्यावर, ताक पाहिल्यावर भगवान ढसा 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 रडायला लागले. बलरामाने विचारलं, कृष्णा काय झालं देवा तुम्हाला?
मग भगवान म्हणतात, धावू मला गोकुळच्या गवळणींची आठवण आली. किती प्रेम केलं त्यांनी आमच्यावर, किती जीव लावला, त्यांनी आम्हाला काय दिलं, त्यांच्या आमच्यावर केवढा उपकार केला त्या गवळणीने. आणि उद्धवही सोबत जेवायला बसलेले होते. त्यांनी हे पाहिल्यावर म्हणतात, देव काय असा असतो का? देव मुक्त असला पाहिजे, देव मायेच्या रहित असला पाहिजे, मायेचं बंधन देवाला जमत नाही, देव त्रिकाल वस्तूच्या देशकाल वस्तूच्या परिचिन्न असला पाहिजे. असं तसं हे ते बोलायला. आणि देवानं रडावं का? या आता साधू झाला म्हणजे रडत नाही. हा अहो मोठे मोठे मोतीराम महाराजांचं चरित्र आहे का ना, आईच्या दर्शनला गेल्या, अंत्य दर्शनाला पायावर डोकं ठेवले, घड 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 अश्रूच्या धारा. रंगनाथ गुरुजी वगैरे मंडळी, ठाकूर बाप सगळी मंडळी जमलेली. पण महाराजांच्या डोळ्यातून पाणी आहे. जवळ बसल्यावर गुरुजींनी विचारलं, काही लोक गुरुजीला विचारलं, रंगनाथ गुरुजीला, गुरुजी मोतीराम महाराज रडायले. म्हणजे विषयच असा आहे, मुक्त सुद्धा जिथं रडतो ते माईचं प्रेम आहे. विठ्ठला निवृत्ती दादा रडले की, जो प्रवृत्तीवरच न येणारा महात्मा होता, पण ते निवृत्तीनाथ म्हणतात, अवज्ञा कधी नाही केली, गुरु शिष्य पण सिद्धीने. आता हे रडणंच आहे की रडले. आणि मग असं म्हणले, भगवान रडतात का? मग भगवंताच्या लक्षात आलं. म्हटले आता असं करा, देवाला माहीत झालं की आता उद्धवाचा फुगा फुगलेला आहे म्हणले, पण हा गुरु नाही याला, म्हणून याला गुरु पाहिजे. आता याला गुरु कोण करावा? याला गुरु गवळणीच आहेत म्हणजे, दुसरा गुरु याला होऊ शकत नाही. त्याला उद्धवाला सांगितलं, उद्धवा माझा एक निरोप देतो तुमच्याकडे, तेवढा हो म्हटले, सांगा. काही नाही, तुम्ही इथून गोकुळ वृंदावनामध्ये जा आणि वृंदावनातल्या ज्या गवळणी आहेत त्या गवळणीला तुम्ही तुमचं ब्रह्मज्ञान समजून सांगा. त्या रडायल्या, त्या कशा आहेत, ती माझी यशोदा कशी आहे, ती नंद महाराज कशी आहेत, ती चंद्रकला, गोदावरी, राधा, माझ्या गवळणी कशा आहे, त्यांना तुम्ही एकदा समजून सांगा. बाहेर काय समजून सांगा बाबा म्हणला, बाहेर काय समजून सांगा. आणि त्यांना काय कळते, मी ब्रह्मज्ञानी महात्मा आणि हेन तेन झाले. तुमच्यासारखा विद्वान गेल्याशिवाय त्या बाया पोरांना कळणार नाही. मग हे विद्वान म्हणलं की फुगू लागले, विद्वान म्हणलं की फुगू लागले. सगळी विद्येची वाणच होती, ती विद्वान म्हटलं की असं व्हायला लागलं. जा म्हटल्यावर आले महाराज. आता रथामध्ये बसले. मग देवाचाच रथ दिला. आल्याबरोबर गवळणी पाहिलं, एकीनं पाहिलं, अगं रथ दिसतोय, कृष्ण आला काय. मेलेल्या गवळणी सुद्धा तटतट उठून बसल्या म्हणे, नाही का. रथातून एकीनं असं न्याळून पाहिलं, नाही ग, रथ दिसतोय देवाचा, पण रथात देव नाही. मग खाली उतरल्यावर उद्धव महाराज खाली उतरल्यावर गवळणी म्हणा, ती गवळणीला म्हणतो, इथं नंदराजाचा वाडा कुठे आहे? गवळणीने सांगितलं, नंदराजाच्या वाड्याची वाट आम्हाला माहिती नाही. तुमचं नाव काय? त्याचाही विसर पडलेला आहे. तुम्ही कोण आहात अजून समजलेलं नाही. उद्धवांच्या त्या चर्चेतूनच उद्धवाच्या लक्षात आलं की बाया PhD केलेले दिसायला. काय केले दिसायले? PhD केले दिसायले. आणि भक्तीच्या क्षेत्रातली PhD. मी कृष्णाचा निरोप घेऊन आलोय. गवळणी म्हणल्या, बर काय आणलाय निरोप? काही नाही. भगवंतानं सांगितले, मी खुश आहे, मी आनंदी आहे, तुम्ही आनंदी राहा. अरे आम्हाला माहित आहे, जो सत आहे, जो चित आहे, जो आनंद आहे, ते दुःखी होईल कसा? मग उद्धव त्या गवळणीला सांगू लागले की बायांनो, देव कुठं नाही, देव चराचरात भरलेला आहे. तुम्ही देवाला सूक्ष्म रूपानं पाहू नका. देव सदोदित आहे, देव नित्य आहे, देव सर्व काळ आहे. त्या म्हणल्या, एवढं जर तुला ज्ञान आहे तर तू द्वारकेहून वृंदावनात आलास का? द्वारकेहून वृंदावनात आलास का? हा. आता एखाद्या माणसाला जर घरी बसून पाऊस कधी पडणार आहे हे जर कळू लागलं, एखाद्या माणसाला पंजाबराव डग सारखं जर समजू लागलं, तर त्याला इथं येऊन सांगायची गरज नाही ना तुम्हाला पाऊस पडला. मोबाईलवर सांगितलं तरी लोक ओळखून घेतील. ते जसं डग साहेब सांगतात, आज परभणी जिल्ह्यावर पाऊस पडणार आहे, तिथूनही सांगतात त्यांच्या घरून. ते इकडले लोक मान्य करतात. ही बाणीगावलाच यायची काय गरज आहे? तसं तिथून जरी तू आत्मस्वरूपाला पुढे असणाऱ्या गवळणी सूक्ष्म जाणून उपदेश केला असता आमच्यापर्यंत पोहोचला असता. तुम्ही देवाच्या सानिध्यात राहिलात का? तुम्हाला देवाबद्दल आसक्ती निर्माण झाली का?
गवळणी म्हणल्या आसक्ती निर्माण व्हायला काय आम्ही तुझ्यासारख्या विषयी आहोत का म्हणल्या. आता याचा फुगाच फुटला की उद्धवाचा माना. आणि आरकार बोलायला ज्यावेळेला गवळणी सुरुवात केली, भक्तीचे सगळे लक्षणं सांगत असताना महाराज उद्धवाचा अभिमान गेला आणि पाया पडला गवळणीच्या. मग लक्षात आलं उद्धवाचे की देवाने इथं का पाठवलं. अरे मी अजून केजीला सुद्धा बसलेलो नाही, या PhD करून मुक्त झालेले आहेत. आणि मग उद्धव त्यांना प्रार्थना करतो, संभ्रमा सर्वज्ञानम अज्ञान निरसमी देहिना, माझा अज्ञान नष्ट करा आणि मला उपदेश करा. मला 6 महिन्याची रात्र केली आणि गवळणीने उद्धवाला शिकवलं. पण येताना वाकून आला, झुकून आला आणि मग सांगू लागला, देवा आता समजलं गुरुविन अनुभव. उद्धव जरी झाला तरी भावे विन देव न कळे निसंदेह आणि गुरु विना अनुभव. आल्यावर उद्धव म्हणतो, देवा नारदांनी सूत्र लिहिलं भक्ती सूत्रामध्ये, यथाव्रज गोपिकांना भक्ती करायचे ना तर गोपिकांना गुरु मानून करा. ते झालं थोडस उदाहरण. अजून दुसरं उदाहरण बघा. ज्या वेळेला गुरुबा काकांनी नामदेवरायाला कच्च ठरवलं, पंढरपुरात ती गोष्ट, निवृत्तीनाथ दादा गेले, नामदेवरायांच्या पाया पडले, नामदेवराय खाली वाकलीच नाही. मुक्ताबाईने ओळखलं, जरा अहंकार वाढला. अखंड दयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. रात्रंदिवस ज्याला देवाचा गेला नाही, हो अहंकार गेला नाही तुझा. बरं, मग आता मोठी माणसं कृतीतून दाखवतात, बोलून दाखवत नाही. कारण बोलून काय होतं, दोन्हीची जाते, बोलून दोन्हीची जाते. पण माणसं दोघांची जतन करून ठेवतात आणि प्रसंग आल्यानंतर दाखवतात. नाही, मुक्ताबाई थोडस रागामध्ये आल्या, पण ज्ञानोबरायांनी कसं आपलं शांत बसा म्हटले. आता मुक्ताबाई फटकळ होत्या, फटकळ तिचा देव फटकळची देवाला हाताने दाबलं, बोलू नका, शांत बसा बसा. आणि मग बसल्यावर ज्ञानोबरायांनी मग काढलं, म्हणले काका काय माऊली, आता तुम्हाला गाडग्यातलं कळतं पक्क कोण आहे हे कोण आहे, तर मग असं करा, याच्यातले पक्के कच्चे गाडगे ओळखा. तुम्ही वयस्कर आहेत सगळ्यामध्ये आणि भक्तीच्या क्षेत्रात नैपुण्य मिळवले. देव नांदला होता त्यांच्या घरी, मारुतीराय वगैरे त्यांच्या घरी गाढव असे झाले होते नाही का. आणि तुम्ही असे सर्वश्रेष्ठ गरुड गाढव झाला होता आणि तुम्ही म्हणून तुम्ही सहा. बरं, आता ते धोपटणं घेतलं, त्याला धोपटणं म्हणजे कुंभाराच्या घरी थापटणं का धोपटणं, थापटणं दोन शब्द असतात प्रचलित नाही का. आता कोणता आहे मला माहित नाही, पुन्हा सांगा. विठाला वाजून पाहायचं कुंभाराकडे. आणि मग तिथे गेलं, ते घेतलं हातामध्ये, डोक्यात हाणायचं महाराज. आता जो स्थिर आहे, ज्याला देहाची आसक्तीच नाही, प्रातस्मरणी श्री गुरु महाराजांना दवाखान्यामध्ये नेलं होतं बरं का. आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर मग त्यांच्या ते स्लाईन लावायचा प्रसंग आला एकदा. आमच्या गुरु महाराजांना स्लाईन लावायचं, मग ते स्लाईन लावताना ते असं पाहायला लागले, ते पाहायला लागले. नाही स्लाईन लावताना नाही, त्यांच्या हाताला पत्तर लागलं होतं. इथं पायऱ्या चढताना एके ठिकाणी पत्तर लागलं आणि ते असं फाटलं हात. मग त्या डॉक्टरनी सांगितलं यांना भूल द्यावी लागली. म्हणजे भूल देऊ नका, असंच द्या. त्यांनी काय केलं, कीर्तनला जायचंय म्हणले मला पुढे, भूल देऊ नका, टाके मारा. कारण मी काही नव्हतो त्यावेळेला त्यांच्या सानिध्यात, पण लोक म्हणले ते सोबत होते काही मंडळी. त्यांनी सांगितलं महाराजांना भूल न देता टाके मारले, तरीही महाराजांना डोळ्यात पाणी वगैरे काही आलं नाही. ते लोकांनी विचारलं, म्हणले महाराज तुम्हाला काही कसं झालं नाही. अरे देह माझाच नाही असं मानल्यावर दुःख व्हायची गरजच नाही की, म्हणले विठ्ठला शरीराचा भ्रम
तोची सर्वाभूती बरोबर आहे. शरीराचा भ्रमधर्षी या देहाचा हे योग्य नाही. नामदेव यांच्या जवळ ते डोक्यामध्ये मारणार एवढ्यात माऊली नामदेव उठली पडाली देवाजवळ आली. देवा तुझ्या भक्तांना हे बरं वाटत नाही. तुझं माझं चलतं, तू माझ्या हाताने जेवतोस, मी तुला दूध पाजतो, माझं भजन तुम्ही ऐकता. तसं नाही. माझी भक्त अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. महाराज अद्वेष्ट असलं पाहिजे, द्वेष्टी नको. नाही तर सध्या साधू म्हणून घेणारे लोक सुद्धा फार द्वेषी निघाले. बघ द्वेषी आम्हाला पाहते हे आपल्या भागात कशाला, आपले आपले नाहीत का. इतर ऐकायला मिळतं कोण जे मुक्त म्हणून घेतात त्यांच्या तोंडातून विठ्ठला विठ्ठला. हे अद्वेष्टा लक्षण गिळून टाकलं पाहिजे. इथं जात पात धर्म पंथ कर्म काळ काही महत्वाचं नाही ना. इथं काय महत्वाचं, इथं काही महत्वाचं नाही. इथं सगळे जगदाकारे हे विश्वाची माझे किंवा जगदाकारे झाली अशा अनुभूतीला आलेला महात्मा असतो नाही का अद्वेष्टा. तसे आहेत माझे महात्मे. दुसऱ्या दिवशी देवानं ते इसड्याचं रूप घेतलं. माहिती सगळ्यांना आल्यावर मग सांगू लागलं आपल्या गावात लाव आलेली आहे. आणि मग सांगितलं अरे मीच होतो तिथे, तू काय कर औंढ्याला जाय. आणि औंढ्याला आले आणि खेचर स्वामीची भेट झाल्यानंतर पुन्हा परमात्मा श्वान झाले, कुत्र झाले. आणि कुत्र होऊन नामदेवरायांच्या ताटातली भाकर घेऊन पळाले. तरी नामदेवराय हाड म्हणले नाही. आणि उलट म्हणतात हाती घेऊन या वाटी नामाला गे श्वाना पाटी. ही दिव्य दृष्टी निर्माण होते. पण केव्हा होते, योग्य सद्गुरूची कृपा झाल्यावर. आणि योग्य जर श्री गुरु जीवनामध्ये भेटला तर केवढं निर्भयत्व प्राप्त होतं. अभंगाच्या पहिल्या श्री गुरु सारी प्राप्त झाला की मम हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार. मग विशेष विवेकावरी किंवा अशा सद्गुरूचं सानिध्य मिळालं. सद्गुरू एक अदृश्य शक्ती आहे जी आपलं नेहमी संरक्षण करते. ज्या ज्या वेळेला आपल्यावर काहीतरी आपल्या बुद्धीला भ्रम निर्माण होईल, आपली बुद्धी विषयाकडे जाईल, त्यावेळेला सद्गुरू आपल्याला विवेक देतील, आपल्याला सांभाळते. महाराज संततेत विवेका आसने. ज्या वेळेला काहीतरी वाईट होण्याची वेळ येईल, आपली वाईट बुद्धी निर्माण होईल, तेव्हा सद्गुरू जाग करतात. अरे हे खरं नाही, जाग करतात आपल्याला. म्हणून मग श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा. एवढा समर्थ गुरुकडे सगळं पळे. मनात आल्यावर करील ते काय हे महाराज अशी ज्यांची. म्हणून महाराजांनी त्यांच्या नुसत्या स्मरणाचा महिमा सांगितला. जयांचे केलिया होय सकळ विद्यांचे. नुसतं गुरुचं नाव जरी घेतलं तरी जीवनामध्ये सगळ्या विद्या अवगत होतात. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे. आणि तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. फक्त गुरुवर भाव पाहिजे.
गुरुनिष्ठा तैसे गुरुचेनी महिमाने बोधा ते निजते पावने का आत्मलिवनी आलीने सुखी होय अहम जैसा वृत्तीचा विवेको होय उन्माद तो जिरोनी जाय विषयावरी अप्रीती होय आणि प्रीती ते जडी विवेकाशी अशी अवस्था होते. म्हणून जीवनामध्ये श्री गुरु मग इतरांचा लेखा कोण करी. गुरु पाठीमाग असल्यावर गुरु बळकट ज्ञानी आत्मनिष्ठ महात्मा पाठीमाग असल्यावर काही घाबरायची गरज नाही, काही भयाची गरज नाही. आपल्याला माहित आहे शंकराचार्यांच्या सानिध्यामध्ये पाद पद्माचार्य राहत होते आचार्यांच्या सानिध्यात आणि ते राहत असताना एकदा प्रकार असा घडला. सरस्वतीच्या बगीच्यातून फुलं आणायची होती पूजेला. बगीचा राखायला सरस्वती माता आणि सरस्वती माता काय करायच्या बगीच्यात येणाऱ्या माणसाला 3 प्रश्न विचारायचे आणि त्या 3 प्रश्नाची उत्तर आली तर त्याला बगीच्याची फुलं द्यायच्या, नाही आली तर दिवसभर बगीचा खुरपायला लावायच्या. मग ते सध्या होतं. आता आचार्यांचे 3 शिष्य अगोदर गेले पण त्यांना काही ते जमलं नाही. सरस्वतीने बागेत ठेवून दिलं त्यांना. मग शेवटी पाद पद्माचार्यांची वेळ आली. त्यांचं पूर्वीचं नाव सुरेश्वराचार्य होतं पण त्यांच्या पायाखाली कमळ उगवले म्हणून पाद पद्माचार्य. नदी आडवी पोहून जायचं पण पाद पद्मा सुरेश्वराचार्य गेलेले आहेत. सरस्वतीच्या समोर बसले. तिने विचारलं तुला माझी आठ माहित आहे ना. हो काय म्हटले मी 3 प्रश्न विचारते. त्यांनी सांगितलं माझ्या सद्गुरूंना पूजा करण्यासाठी फुलं लागतात. आता पूर्वी ही महात्मे मंडळी पूजेत जास्त वेळ घालायचा. मोतीराम महाराजांच्या पूजेमध्ये शालिग्राम आणि गाथा ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत 3 ग्रंथ असायचे. महाराज शालिग्रामाची पूजा करत होते म्हणून मोतीराम महाराज बरं का रोज पूजा करायची आणि जीवनामध्ये ग्रंथावर फार विश्वास मोतीराम महाराजांचा. गाथ्याला ज्ञानेश्वरीला यांनाच देव मानायचं, प्रदक्षिणा करायच्या, साधना करायची. पूजा महत्वाची. मुख्य उपासना सगुण भक्ती. आपल्याकडे महाराज पूजा करतात पण ते बसतात तर शिष्याला करायला लावतात. शिष्य देव देतो आणि गुरुला तीर्थ देतो. विठ्ठला विठ्ठला. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन देव तीर्थ भजन न सांगितली हा कलियुगातला अंतःकरणामध्ये झालेला साधनेचा अंधकार आहे. स्वतःची साधना स्वतः करायला सुद्धा नको वाटते लोकांना. देवपूजा दुसऱ्याला. ज्ञानेश्वरी तुम्हीच वाचा आणि मला ऐकू घाला. जणू काय ह्याचे डोळे फुटलेत, याला वाचता येत नाही कोणा, अशी अवस्था असते आमचे. तुम्ही कधी टीव्ही बघत असाल मोबाईलवर श्री गुरु शांती ब्रह्म कुरेकर बाबा एवढं वय झालंय तरी रोज पूजा करतात, रोज तुळशीला पाणी घालतात, रोज प्रदक्षिणा करतात. आज 96-97 वर्ष वय सुरू आहे. अजून वारीला येतात. आषाढीला कार्तिकीला काला ऊन 4 प्रक्षाळ पूजा होईपर्यंत पंढरपुरात राहतात. अजून कीर्तन करतात. विठ्ठला काल नामदेव त्रयोदशीला कीर्तन केलं. अजून 1.5 तास कीर्तन. कालच्या नामदेव त्रयोदशीला 1.5 तास कीर्तन. केवढे महात्म्य हे शिकलं पाहिजे आपण. यदा चरती श्रेष्ठ हा याच्यासाठी वडील जे जे तयानाम पण हे आपण सांभाळलं पाहिजे. हे सांभाळणं म्हणजेच परमार्थ आहे. विठ्ठला सज्जनो माझ्याकडे पहा. ते गेलेले तिथे सरस्वती मातेने विचारू का महाराज विचारा. प्रश्न विचारले. 3ही प्रश्नाची उत्तर दिली. फुलं घेतले आणि पाण्यावरून पाण्याचा स्पर्श न होता अलीकडच्या काठाला आले. आचार्यांनी विचारले जमलं का. त्यांनी सांगितलं आचार्य मी मनात एकच केलं, तुमचं स्मरण केलं. जयाचे केली मी तुमचं स्मरण केलं आणि तुमच्या स्मरणाने हे झालं. असंच आहे म्हणून इतरांचा लेखा. मग दृष्टांत दिली. राजयाची कांता काय भिक मागे मनाची आजोगे. आता मला सांगा ज्या बाईला राजा नवरा मिळाला ते दुर्बळाची कन्या अवधशा निमाली होती गरीब पण राजापती मिळाल्यावर दाशी होती परी. रायाशी रतली मागील ते बोली बोलू नये. लोखंडाचा विळा परिसा लागला मागिलिया मोला मागू नये. अवस्था अहो राणी राजाची बायको झाली
आणि आता तिला ए रवी माझी भक्ता आणि संसाराची चिंता समर्थाची कांता कोरांना मग काय राजाची पीक काय उसनवारीला येते का आपल्याकडे राजाची बायको की मला मीठ देता का उष्ण मला पीठ देता का राजयाची कांता आणि मनाची अहो तिने नुसतं म्हणायला उशीर आहे मला गुलाबजाम पाहिजे 1 मिनिटात तयार मला अमुक पाहिजे 1 मिनिटात तयार मनाची जोगे नुसतं तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू नुसतं तोंडातून शब्द निघायला उशीर आहे महाराज अजून दृष्टांत दिला कल्पतरू तळवटी जो कोणी पैसाला काय उणे त्याला सांगा जो जी कल्पतरूच्या झाडाखाली बसलाय कारण कल्पतरूच्या झाडाचा महिमा असा आहे कल्पतरू खाली फळे येती मागितली कल्पतरूच्या झाडाखाली बसला एक प्रवासी होता आणि कल्पतरूच्या झाडाखाली बसला मग उन्हाळ्याचे दिवस झाडाखाली बसल्यावर मग तिथे त्याच्या मनात आलं देवा काय माझं अज्ञान आहे काय माझी दारिद्र्य आहे प्रवासाला निघालो पाण्याची बॉटल सुद्धा सोबत नाही थंड पाणी प्यायला मिळालं असतं तर किती बरं एवढ्यात मला फ्रीजच जवळ आणि उघडलं तर थंड पाणी यानं पाण्याची बॉटल काढली गट 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 पेला देवा पाणी पाजून काय उपयोग आहे पोटात काही नाहीच म्हणल्यावर पकवानाचं ताट डायनिंग टेबल पुढे थाळी काय खाता फुल जेवण झाल्यावर म्हणलं देवा काय उपयोग आहे जेवण झालं पण झोपायला थोडं व्यवस्थित असतात महाराज पलंगच कूलर लावलेलं खाली गादी टाकलेली उशी टाकली झोपला त्याच्यावर महाराज पुन्हा मनामध्ये आलं देवा एवढ्या प्रवासाला निघालो पायाने चालायलोय चांगली फॉर्च्युनर जवळ असती तर रांगच फॉर्च्युनरची लागते काय गाडी घेऊन उपयोग आहे म्हणला ड्रायव्हर सोबत असता तर लगेच मध्ये ड्रायव्हर आहे उपस्थित आहे एवढं कल्पतो झाड मागितलं तर देत मग काय येऊन त्याला सांगायचं अहो तसं सद्गुरूच्या जवळ गुरुच्या जवळ तुम्ही काही मागा भुक्ती मुक्ती उकाच साठी कारण का घातला दुकान घातला दुकान काय मागायचे मागा ज्ञान पाहिजे हो ते चालते ज्ञानाचे तिथं कमीच नाही वैराग्य महाराज वैराग्याची पुतळेच काही कमी नाही तिथं भक्ती मागा मुक्त अहो आजही लोक मोतीराम महाराज नवस करतात काय त्यांची इच्छापूर्ती होतेच ना इच्छापूर्ती होतेच महाराज आजही लोक साधू संतांना नवस करतात म्हणजे भक्ती
म्हणजे संसारातल्याही गोष्टी त्यांना मिळतातच की हो. आणि मुक्ती म्हणजे परमार्थातलं सुख, म्हणून काय उणी त्याला सांगा जोजी हे देणे कल्पतरुनी दुनिये दुप्पट परिसा आगादली, म्हणून चला कल्पतरुचे चेतना चिंतामणीचे बोलतीचे पियुषांचे, पण परिस आगाद चिंतामणी ठेंगणा. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू करू. अहो कल्पतरू तरी खाली वाईट इच्छा केली तर ती निर्माण. आमचे संत वाईट देत ते माहिती ना, आपल्या झाडाखाली बसला एवढं याले म्हणला भूत नसन आलं महाराज होते, मला खाणार तर नाही टाकलं खाऊन काय ऐकतात असं. संतांचं तसं नाही. पण एकदा भजन करा विठोबा अशा साधूचं सानिध्य आम्हाला मिळाल्यामुळं ज्ञानदेव म्हणे तरलो दुरुक्ती बोलल्या निश्चयानं तरलो आता उद्धरलो गुरुकृपेमुळे. काही मी उद्धार पावेची चिंता होती ती मिटली, दुर्बुद्धी येईल ती चिंता मिटली, भगवंत सांभाळील का नाही ती चिंता मिटली, आवकी चिंता वारली. एक नाही सगळ्या चिंता वारल्या म्हणजे मेल्या. आणि आता म्हणजे केव्हा सद्गुरु प्राप्त झाल्यावर, श्री गुरु प्राप्त झाल्यावर सत्य स्थितीमध्ये आता उद्धरलो गुरु कृपे. पण श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी ज्ञानेश्वर. श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आज बाणी गावामध्ये मला बोलवलं आपले दयारामजी काळे धानोळकर, फोन केला मला. आता ते नेहमीच परिसरातून सेवा करण्यासाठी योग येतो इकडे, काही गावामध्ये येण्याचा योग येतो. गोळेगावला 4-5 वर्षापासून 4 वर्ष झाली. आता उद्या 15 तारखेला कीर्तन आहे. आणि मी काही मोतीराम महाराजांचा कार्यक्रम म्हटलं, सप्ताह वगैरे म्हटलं तर हो म्हणतो. वर्ष श्राद्धाला वगैरे आता मी फार जायचं कमी केलेलं आहे. गोड जेवण येते माहेरच ना, माहेरला यायला जमलं नाही. शिवरात्रीच्या वेळेला स्वास्थ्य बिघडलं, प्रकृती झाली, पण ती माणसं प्रेमळ आहेत नाही का माहेरची. एका वाक्यात त्यांनी सांभाळून घेतलं. आणि पुन्हा म्हटले आता मागच्या वर्षी येणं झालं नाही, या वर्षी यंदा पळत येतो म्हणलं. असं कधी कधी होतं, कुठे एखाद्या वेळेला जाणीव होत नाही. आणि मी काही तेवढी आता मोतीराम महाराजांना सगळ्यांनाच माहिती आहे दिगंबरोबर, मी काही धावपळही फार करत नाही. कीर्तन तुमच्याकडेच इतक्या वेळ केले 10:30 पासून 12:30 पर्यंत. नाही तर माझं कीर्तन म्हणजे जीवन माणूस उठेपर्यंत संपत माणूस असं होत. पण मग काही धावपळी करत नाही, कुठे काही तेवढं
तिथं महाराजांचं नाव आहे, मोतीराम महाराजांचं नाव आहे. की मोतीराम महाराजांचा नियम आहे. आणि या गावाला धन्यवाद. आता परमेश्वराकडे एकच मागणी करूया, देवा भरपूर पाऊस पडू द्या. सध्या गरज कशाची? पावसाची. आणि पुन्हा बाबांची उपस्थिती आहे. नारायण महाराज हरिभक्तीपरायण वयोवृद्ध गुरुवर्य नारायण महाराज आज मुख्य श्रोता म्हणून भूमिकेमध्ये 91 वर्ष वय आहे म्हटले. आणि एवढी या परिसराचं या गावाचं श्रद्धास्थान आहे. पूजनीय बाबा इथे नारायण बाबा उपस्थित, त्यांना नमस्कार करतो. अजून जी संत मंडळी आहे त्यांना नमस्कार करतो. आणि या पाणीगावामध्ये भगवत कृपेने सेवा झाली, काही चुकलं हुकलं असेल क्षमा करा. योग्य ती महापुरुषाची कृपा म्हणून गोड करून घ्या. आता देवाकडे प्रार्थना, पाऊस पडू दे, सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभू दे, सगळ्यांचं कल्याण कर, सगळ्यांना भगवत भक्ती करण्याची बुद्धी निर्माण होते. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्तोन्नो येत. आणि ते मोतीराम महाराजांनी बुद्धी द्यायला पाहिजे. मला वाटतं की आता गावोगावी सप्ताह सुरू झालेले आहेत नाही का? तसं पाणीगावला सुद्धा काय व्हायला पाहिजे? सप्ताह व्हायला पाहिजे. आणि सप्ताह व्हायला पाहिजे म्हणजे 5-7 दिवस का होईना नामचिंतन, छोटे काही ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, काही आपली साधना व्हायला पाहिजे. कशासाठी व्हायला पाहिजे? आपल्या उद्धारासाठी, आपल्या कल्याणासाठी व्हायला पाहिजे. 1 दिवसाचा नियम फार सुंदर करता. त्याच्यात एखाद्या ग्रंथाची उपासना, पारायण, गाथा भजन, कीर्तन भजन. आजही निरपेक्ष कीर्तन करणारी